हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी जान्हवी डोसे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आज विजयादशमी म्हणजे दसरा. आज आपण काय करतो तर रावणाचं दहन करतो. तसंच जे आपलं टेन्शन आहे कशाचं, गव्हर्नमेंट जॉबचं, ते आज आपण इथे काय करू, थोड्या थोड्या प्रमाणात नष्ट करू. नष्ट कसं करणार आहे की येणारी जी अपकमिंग AFO आहे ती आपल्याकडनं क्लिअर झालीच पाहिजे. आणि ती कशी क्लिअर होणार तर त्याची स्ट्रॅटेजी काय असते की लास्ट इयर क्वेश्चन पेपर म्हणजे PYQ काय आहे, कशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला विचारले जातात त्या एक्झाम मध्ये, ते बघणं. ओके. आणि त्यानुसार आपला अभ्यास करणे. तर एक्झॅक्टली आपण या सेशन मध्ये काय करणार आहोत, PYQ सिरीज अनालिसिस स्टार्ट करणार आहोत. कशाचं? AFO मेन्सची जी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये प्युअर काय असतं, ऍग्रिकल्चर वरती क्वेश्चन आपल्याला विचारला जातात. तर यामध्ये आपण 60 आउट ऑफ 60 क्वेश्चन जे आहे ते इथे घेणार आहोत. कोणत्या इयर पासून तर 2019 पासून ते 2024 पर्यंत पूर्ण मागील 5 वर्षाचे क्वेश्चनच्या अनालिसिस जे आहे या सिरीजच्या माध्यमातून कम्प्लीट करूया. ओके, चला सुरुवात करूया प्रश्नांना. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, ऍक्ट ऑफ मेटिंग इन अ शिप. आणि आपले ऑप्शन्स दिले त्यांनी. ए कपलिंग, बी कव्हरिंग, सी सर्विंग, डी टपिंग आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस. ओके. तर बघा काय आहे, ऍक्ट ऑफ मेटिंग. शिप मध्ये जे काही मेटिंग होते, ओके, कॉप्युलेशन होतं मेल अँड फिमेलचं, त्याला काय म्हणतात? तर आपल्याला आन्सर काय दिले, कपलिंग, कव्हरिंग, सर्विंग आणि टपिंग. तर बघा, सर्विंग जी आहे जनरली, कपलिंग जे आहे हे कपलिंग कशामध्ये पाहायला मिळते आपल्याला, पिग मध्ये. कशामध्ये पाहायला मिळते? पिग मध्ये. त्याच्यानंतर कव्हरिंग जे आहे, जनरली कव्हरिंग आपण त्याला जे मेटिंग मध्ये मेल काय करतो, कव्हर अप करतो फिमेलला, त्या कॉन्सेप्टला आपण कव्हरिंग म्हणतो. पर्टिक्युलर मेटिंगला कव्हरिंग अशी टर्मिनॉलॉजी नाही आहे. ऑप्शन सी काय आहे, सर्विंग. तर सर्विंग जे आहे, सर्विंग कशामध्ये म्हणतो आपण, कॅटल मध्ये. त्याच्यानंतर बफेलो मध्ये. ओके, बफेलो मध्ये. आणखी गोट असेल, गोट. त्यानंतर पोल्ट्री मध्ये. त्याच्या मेटिंगला आपण काय म्हणतो, सर्विंग असं म्हणतो. आणि शिपच्या मेटिंगला काय म्हणतात तर टपिंग म्हणतात. काय म्हणतात? टपिंग म्हणतात. म्हणून आपलं इथे करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी. ओके, करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. हायेस्ट एरिया अंडर दी फॉरेस्ट इन विच स्टेट? इन इंडिया मधलं विचारलेलं आहे आपल्याला. काय विचारलेलं आहे की फॉरेस्ट. क्वेश्चन कुठला आहे, फॉरेस्ट्रीचा. आधी आपण कशाचा बघितला होता, आधी जो क्वेश्चन आहे AHDS चा. ओके, AHDS काय आहे, हा ऍज अ मेजर सब्जेक्ट आहे AFO मध्ये. हा क्वेश्चन कुठला आहे, फॉरेस्ट्रीचा. क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की फॉरेस्ट एरिया जो आहे स्टेटचा, हायेस्ट एरिया कशाचा आहे. आणि ऑप्शन काय आहे बघा, ए हिमाचल प्रदेश, बी महाराष्ट्र, सी छत्तीसगड आणि ऑप्शन डी आहे अरुणाचल प्रदेश आणि ऑप्शन ई काय आहे, मध्य प्रदेश. तर बघा, लार्जेस्ट कव्हर जे आहे, ओके, लार्जेस्ट कव्हर कशाचं आहे तर एमपीचं. एमपी आपल्याला कशामध्ये दिसत आहे, ऑप्शन ई मध्ये. हे काय झालं, आपलं करेक्ट आन्सर झालं. पण ओके, हा क्वेश्चन कधीचा आहे, 2019 चा. आपल्याला त्यांनी जर समजा हार्ड लेवल जर क्वेश्चन विचारला 2025, आणि हा क्वेश्चन करंटचाही होऊ शकतो. करंटचा कसा तर बघा, जे फॉरेस्ट कव्हर आहे पर्टिक्युलर एका कंट्रीचं फॉरेस्ट कव्हर किती असायला पाहिजे. ओके, फॉरेस्ट कव्हरचं पर्सेंटेज किती असायला पाहिजे, 33% असायला पाहिजे. ओके, इंडियाचं सध्या किती आहे, ओके, इंडियाचं जर सध्या आपण विचार केला तर ती किती येते, 25.17च्या आसपास येते. ओके, सगळ्यात जास्त फॉरेस्ट कव्हर आपल्याला दिसून येते एमपी मध्ये. ओके, फॉरेस्ट कव्हर जर विचारलं तर एमपी मध्ये. देन सेकंड स्टेट कुणाचा लागतो, अरुणाचल प्रदेशचा. ओके, अरुणाचल प्रदेश सेकंड नंबरला कोण आहे, अरुणाचल प्रदेश आहे. ओके, अरुणाचल प्रदेश कोणत्या बाबतीत, कव्हर जर म्हटलं तर. ओके, काय म्हटलं, कव्हर जर म्हटलं तर. त्याच्यानंतर जर आपल्याला विचारलं एरिया, सगळ्यात जास्त एरिया कुणाचा आहे, एरिया कुणाचा आहे तर एरिया आहे मिझोरमचा. ओके, मिझोरम. आता तुम्ही कन्फ्युज व्हाल, कव्हर म्हणजे काय आणि एरिया पर्सेंटेज म्हणजे काय. आता बघा, मिझोरम हे देश काय आहे, छोटासा आहे. त्यातला मोस्ट ऑफ दी पार्ट जो आहे हा फॉरेस्ट मध्ये आहे. आणि एमपी हे काय आहे, मोठं राज्य आहे, पण याचा जो लार्जेस्ट म्हणजे बराचसा पार्ट जो आहे तो काय आहे, फॉरेस्ट कव्हर आहे. ओके, म्हणून एरिया ऑफ पर्सेंटेज म्हणजे आहेच एवढं आणि त्याच्यामधलं एवढं, हा कन्सेप्ट म्हणजे एरिया पर्सेंटेज. आणि टोटल कव्हर जर विचार केला तर एमपी. सेकंड काय आहे, अरुणाचल प्रदेश. ओके, एपी म्हणजे आंध्र प्रदेश नाही, अरुणाचल प्रदेश. आणि पर्सेंटेज ऑफ एरिया कव्हर जर विचार केला तर कोणता आहे, मिझोरम. ओके, मिझोरम. आणि जर आपण युनायटेड
युटीचा जर विचार केला तर युटी मधून कोण आहे तर लक्षद्वीप. कोणता आहे लक्षद्वीप. लक्षद्वीपचा एरिया पर्सेंटेज जर म्हटलं तर किती आहे 91%. किती आहे 91%. आणि जर समजा आपल्याला लोएस्ट एरिया जर विचारला, लोएस्ट एरिया कशाचा आहे, लोएस्ट कव्हर जर विचारलं, लोएस्ट कव्हर येते हरियाणाचं. कशाचं येते हरियाणा. लोएस्ट कव्हर कोणाचं आहे, लोएस्ट कव्हर हरियाणा. ओके, हे काय आहे की पॉसिबल क्वेश्चन आहे. लोएस्ट वरती क्वेश्चन येऊ शकतो, हायेस्ट कव्हर वरती क्वेश्चन येऊ शकतो, एरिया पर्सेंट वरती क्वेश्चन येऊ शकतो, किंवा विचारू शकतात आपल्याला की रिक्वायरमेंट किती आहे. ओके, रिक्वायरमेंट आपण किती सांगितलं 33%, पण इंडियाची सध्याची कंडिशन त्याच्यामध्ये किती प्रेझेंट आहे तर 25%, 17%. ओके, त्याच्यानंतर फॉरेस्ट कव्हर जर विचारलं सगळ्यात जास्त तर एमपीचा नंबर लागतो, एरियानुसार जर विचारलं तर मिझोरमचा नंबर लागतो. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. करेक्ट आन्सर सांगितलं आपण काय आहे ई मध्य प्रदेश. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द मिनिमम जर्मिनेशन पर्सेंटेज ऑफ व्हीट. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए 90%, बी 85%, सी 70%, डी 65% आणि ऑप्शन ई आहे 80%. बघा मागच्या याच्यामध्ये कॉन्सेप्ट होता की आपल्याला काहीतरी कॉन्सेप्ट किंवा काय म्हणजे करंटचा क्वेश्चन होता, त्यामध्ये आपल्याला एक पॉसिबिलिटी होती की यावरती हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, जर्मिनेशन पर्सेंटेज आपल्याला सगळ्याचेच लक्षात ठेवायचे. क्वेश्चन हा व्हीट वरती आला होता. करेक्ट आन्सर काय आहे की 85. ओके, याच्यामध्ये आपल्याला आयडिया काय मिळते की जे जर्मिनेशन पर्सेंटेज आहे, ओके, जर्मिनेशन पर्सेंटेज आहे सीडचं, त्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. मिनिमम किती आहे व्हीट मध्ये तर 85% आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द प्लेस इन विच is a place which is used for feeding of lamb, cows, piglet but not used for adult is known as. म्हणजे सरळ सरळ क्वेश्चनचं म्हणणं काय आहे, लॅम्ब, क्लाउज आणि पिगलेट म्हणजे जे छोटे बच्चू असतात, आपले काफ असतात ॲनिमल्सचे, त्यांना फीडिंग करण्याची जागा म्हणजे त्या प्लेसला आपण काय म्हणतो हे विचारलेलं आहे. ओके, आणि ऑप्शन आहे बघा ए कन्व्हेन्शनल डेअरी बार्न. आता कन्व्हेन्शनल डेअरी बार्न म्हणजे काय की सरळ सरळ तुमचा जो गोठा आहे तो, ओके, जे डेअरी फार्म आहे त्या डेअरी फार्म मध्ये आपण काय करतो की एक वेल स्ट्रक्चर्ड जे डेअरी फार्म असतं त्याला काय म्हणतो आपण कन्व्हेन्शनल डेअरी बार्न. देन कॅटल शेड. ओके, कॅटल शेड असेल, काऊ शेड. कॅटल शेड मध्ये काय की काऊ आणि बफेलो जे आहेत त्यांचं शेड जे आहे, काऊ शेड म्हणजे पर्टिक्युलर काऊचं शेड. देन लूज हाऊसिंग सिस्टीम. लूज हाऊसिंग सिस्टीम मध्ये काय असतं की सर्व जे अॅनिमल जे आहे ते काय असतात इकडे तिकडे विखुरलेले असतात. ओके, आणि मध्ये काय असतं त्यांचं एक वॉटर टँक असतं आणि एक त्यांचं खाण्याचं एक खाद्य, समजा एक खाद्य आपण त्याला म्हणू, ते इथं मध्ये ठेवलेलं असतं आणि ते सगळीकडे काय झाले असतात विकृत झालेले असतात. त्याला काय म्हणतो आपण लूज हाऊसिंग सिस्टीम. आणि याच्यामध्ये सर्व प्रकारचे अॅनिमल जे आहे ते एका याच्यामध्ये असतात. ओके, त्याच्यामध्ये असा काही भेदभाव नसतो की लॅम्ब एकीकडे, काव एकीकडे, पिगलेट एकीकडे. ओके, ही आहे लूज हाऊसिंग सिस्टीम. तर ऑप्शन ई क्रीप. क्रीप म्हणजे काय की ही जी प्लेस आहे ज्या प्लेसवरती आपण लॅम्बला, क्लाउजला, पिगलेटला काय करतो फीड करत असतो. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन ई. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, गोल्डन रिव्होल्यूशन रिलेटेड टू. आणि बघा हे जे व्हेरियस रिव्होल्यूशन्स आहे हे आपले लक्षातच पाहिजे. याच्यामध्ये काय आहे व्हेरियस रिव्होल्यूशन महत्वाचं आहे. व्हेरियस रिव्होल्यूशन, त्याचं इयर, ओके, इयर आणि कोणत्या सायंटिस्टनं दिलाय तो कॉन्सेप्ट. ओके, कोणत्या सायंटिस्टनं दिलाय तो एक कॉन्सेप्ट. एवढं फक्त आपल्याला रिव्होल्यूशन बद्दल बघायचं आहे. कारण रिव्होल्यूशन आपण ऍग्रिकल्चर असिस्टंटची पूर्ण सिरीज कंप्लीट केली, त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्होल्यूशन बद्दल क्वेश्चन हा दिसलाच असेल. तर हा काय कॉमन क्वेश्चन आहे, हा तुम्हाला प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह मध्ये दिसणारच आहे. इथे काय विचारलंय गोल्डन रिव्होल्यूशन. ऑप्शन काय बघा, ए ज्यूट, बी कॉटन, सी फ्रूट, डी एग आणि ई पल्सेस. तर पल्सेसचं असं कोणतं रिव्होल्यूशन नाही आहे. हे तुम्ही फूड ग्रेन रिव्होल्यूशन मध्ये कन्सिडर करू शकता. ओके, त्याला काय म्हणतो फूड ग्रेन रिव्होल्यूशन. पर्टिक्युलर पल्सेसचं नाही आहे, पण फूड ग्रेन रिव्होल्यूशन किंवा आपण याला रेनबो रिव्होल्यूशन जे म्हणतो याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो याला. ओके, एगचं रिव्होल्यूशन काय आहे तर एक राऊंड रिव्होल्यूशन किंवा त्याला काय म्हणतो आपण ते जे रिव्होल्यूशन आहे ते एगशी रिलेटेड आहे. देन फ्रूटशी रिलेटेड कोणतं आहे तर गोल्डन रिव्होल्यूशन. आता कन्फ्युज व्हायचं नाही, गोल्डन रिव्होल्यूशन काही दिवस आपण स्वीट साठी सुद्धा म्हणतो, सॉरी जे आपलं हनी आहे हनीसाठी सुद्धा कोणतं रिव्होल्यूशन म्हणत होतो गोल्डन रिव्होल्यूशन. पण हनी रिव्होल्यूशनचं कन्व्हर्जन आता कशामध्ये झालं तर स्वीट रिव्होल्यूशन असं काहीतरी आहे कॉन्सेप्ट. ओके, 2021 की 2020 ला
नवीनाचं नामकरण करण्यात आलं. देन कॉटन जे आहे तर ते काय आपण त्याला काय म्हणतो व्हाईट गोल्ड. ओके. आणि जूट काय आहे तर गोल्डन फायबर. कन्फ्युज व्हायचं नाही गोल्डन मध्ये. आपल्याला काय विचारलं आहे गोल्डन रिव्होल्यूशन. ओके. म्हणून इथं करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी फ्रूटचं रिव्होल्यूशन काय आहे गोल्डन रिव्होल्यूशन आहे. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. देन नेक्स्ट हे बघा आपलं जे हे जनरल ऍग्रिकल्चरचं युट्यूब चॅनल आहे यावरती मी रिव्होल्यूशन्स इन ऍग्रिकल्चर म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे 30 सेकंडचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला सगळे रिव्होल्यूशन जे आहे ते एकत्र पाहायला मिळतील. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट इज अ मायक्रोन्यूट्रिएंट. आणि न्यूट्रिएंट बद्दल बघा न्यूट्रिएंट मध्ये ऍग्रिकल्चर असिस्टंट मध्ये सुद्धा प्रत्येक सिरीज मध्ये आपण न्यूट्रिएंट वरती क्वेश्चन बघितला. ओके. आणि न्यूट्रिएंट हे काय क्वाईट इम्पॉर्टंट आहे कारण पूर्ण जे ऍग्रोनॉमी म्हणा किंवा जे सॉइल सायन्स जे आहे ते बेस आहे त्याचा मेन बेस जो आहे इसेन्शियालिटी जी आहे जी क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी आपल्याला दिली होती अर्नॉन अँड स्टाउटनी ती काय आहे पूर्णतः बेस कशावरती आहे न्यूट्रिएंट वरती. ओके. तर त्यांनी आपल्याला इसेन्शियल न्यूट्रिएंट किती सांगितले होते अकॉर्डिंग टू क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी कुणी दिला होता अर्नॉन अँड स्टाउटली. तर आपले इसेन्शियल न्यूट्रिएंट किती आहेत 17 ज्याचा आपण त्याला आपण काय केलं होतं डिवाइड केलं होतं. कशामध्ये डिवाइड केलं होतं तर बघा त्याच्यामध्ये एक असते की बेसिक न्यूट्रिएंट. ओके. बेसिक मध्ये कोण येतात तर CHO कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन. ओके. आणि हे कशा आहेत फ्रीली अवेलेबल आहेत. ओके. हे काय आहेत फ्रीली अवेलेबल आहेत. देन येतात मॅक्रो नंतर येतात मायक्रो. ओके. मॅक्रो नंतर काय येतं मायक्रो. आता मॅक्रो मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी. आता प्रायमरी कोणते आहेत तर NPK. ओके. म्हणून यालाच बेसिक समजायची घाई करायची नाही. ओके. CHO लाच बेसिक म्हणजे NPK ला बेसिक समजायचं नाही. काय मॅक्रो मॉलिक्यूल. आणि काय आहे प्रायमरी मॅक्रो. CAMGS काय आहे CAMGS आहेत सेकंडरी मॅक्रो. आणि मायक्रो मध्ये मग आपले जे उरलेले आहेत. ओके. टोटल किती आहेत 17. हे किती झाले 3. हे किती झाले 3 आणि 3 6 6 आणि 3 9. ओके. उरलेले 8 जे आहे जसं की फेरस मॅग्नीज झिंक कॉपर बोरॉन क्लोरीन मॉलिब्डेनम निकेल हे काय आहेत जे उरलेले 8 आहेत ते काय आहेत मायक्रो एलिमेंट आहेत. काय आहेत मायक्रो इसेन्शियल एलिमेंट आहेत. आणखी याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे बघा बेनिफिशियल एलिमेंट. कोणते आहे बेनिफिशियल किती आहेत त्याचा आकडा लक्षात ठेवायचा. किती आहेत 4. कोणते आहेत Na Va CO आणि Si. Na म्हणजे काय तर सोडियम व्हॅनेडियम कोबाल्ट आणि काय आहे सिलिकॉन. हे काय आहेत बेनिफिशियल एलिमेंट आहेत. क्वेश्चन कशावरती आहे मॅक्रोवरती. क्वेश्चन कडे वळूया. विचारलाय झिंक आताच बघितलं आपला कोणता आहे मायक्रो. देन आयरन काय येतो मायक्रो. मॅग्नीज काय येतो मायक्रो. पोटॅशियम काय येतो प्रायमरी मॅक्रो. बोरॉन काय येतो मायक्रो. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन डी. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन बघा लेट डाऊन ऑफ मिल्क इज ड्यू टू विच हार्मोन. आणि ऑप्शन आहे बघा ए ऑक्सिटोसिन बी प्रोलॅक्टिन सी इस्ट्रोजन डी इफिनेफ्रिन आणि डी आहे मेलॅटोनिन. तर लेट डाऊन ऑफ मिल्क आपण कन्फ्युज कुठं होतं लेट डाऊन ऑफ मिल्क आणि सिंथेसिस ऑफ मिल्क. तर लेट डाऊन ऑफ मिल्क जे आहे तो ते कोण करते ऑक्सिटोसिन. ओके. म्हणजे काय करते मसलला कॉन्ट्रॅक्ट करते आणि मिल्क आहे ते पूर्णतः खाली पडते म्हणजे पूर्णतः ते टीट्स मधून बाहेर पडते. त्याला त्याच्यासाठी कोणतं हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे ऑक्सिटोसिन. आणि सिंथेसिस ऑफ मिल्क जर म्हटलं तर प्रोलॅक्टिन. ओके. मिल्कचं सिंथेसिस होणं यासाठी इम्पॉर्टंट हार्मोन कोणतं आहे कोणतं हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे प्रोलॅक्टिन. इस्ट्रोजन हे मेल हार्मोन आहे. आणि हा इफिनेफ्रिन काय आहे होल्डिंग अप. हे कशासाठी युजफुल ठरते होल्डिंग अप. कशासाठी युजफुल ठरते तर होल्डिंग अप. ओके. आणि मेलॅटोनिन हे सगळ्यांना माहिती आहे काय टॅनिन हार्मोन आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे ए ऑक्सिटोसिन. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा व्हॉट इज द प्रपोगेशन मेथड इन बनाना. आणि ऑप्शन
बघा काय दिले आहे. ऑप्शन ए ग्राफ्टिंग, बी बडिंग, सी सकर, डी सीड्स आणि ई कटिंग. तर बनाना आपल्याला माहिती आहे की बनाना हे काय, बनाना आपण याची सीड तर लावत नाही. ओके, जनरली त्याच्यामध्ये सीडलेसनेस जे आहे, ट्रिप्लॉइड कंडिशन जी आहे, ट्रिप्लॉइड कंडिशननी ते काय झालेलं आहे, सीडलेसनेस त्याच्यामध्ये आलेला आहे. आपण सीड त्याचे यूज करत नाही. आता ग्राफ्टिंग मेथड काय आहे, ग्राफ्टिंग मध्ये आपण रूट स्टॉक आणि सायॉन यूज करत असतो. ओके, हा काय असतो, रूट असतात त्याला, म्हणून आपण याला काय म्हणतो, रूट स्टॉक. आणि हा क्राउन शेप हा काय असतो, सायॉन असतो. हा काय असतो, सायॉन असतो. ओके, ही काय मेथड ग्राफ्टिंगची. तर तुम्ही बनानाची अशी ग्राफ्टिंग केली आहे का, नाही. तर बनानाची आपण जनरल टिश्यू कल्चर वगैरे टिश्यू कल्चरनी आपण बनाना जो आहे तो ग्रो करतो. पण कोणती मेथड, त्याचं प्रोपोगेशन मटेरियल कोणते आहे, इथं सॉरी मटेरियल पाहिजे. ओके, प्रोपोगेशन मटेरियल कोणतं यूज करतो, बडिंग, त्याचा बड यूज करतो का, जनरली बडिंग वगैरे जे आहे ते कशामध्ये केले जाते, रोज मध्ये केली जाते. ओके, रोज मध्ये. बनाना मध्ये आपण काय यूज करतो, तर सकर यूज करतो. सीड्स जे आहे ते पपयामध्ये यूज करतो आपण. पपयाचे जनरली काय यूज करतात, सीड्स यूज करतात. याची कटिंग आपण जनरली यूज करत नाही. कटिंग, एअर लेअरिंग वगैरे जे आहे ते आपण आपलं फिग वगैरे त्यामध्ये करत असतो. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन सी. मी तुम्हाला ऍग्रिकल्चर असिस्टंटच्या सिरीज मध्ये सुद्धा सांगितलं होतं की प्रोपगेशन मटेरियल आणि प्रोपागेशन मेथड जे आहे ते आपल्याला बाय हार्ट लर्न करायचे आहे. कारण की एक्झाम कोणतीही असो, क्वेश्चन जे आहे ते ठरलेले आहे. कारण की जे कमर्शियल आहे त्यावरती क्वेश्चन येणारच आहे. ओके, याच्यामध्ये बघा, रिप्रोडक्शन इन प्लांट्स म्हणून मी एक 30 सेकंडची जी आहे एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलाय आपल्या जनरल ऍग्रिकल्चरच्या युट्यूब चॅनलला. एकदा जाऊन नक्की बघा, म्हणजे काय होईल, प्रोपोगेशन मटेरियल किंवा त्याचे रिप्रोडक्शन इन प्लांट म्हणजे सरळ सरळ काय की ते हाऊ इट विल गेट प्रोपोगेट, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं काय राहील, लक्षात राहील. Okay, the next question आहे बघा, which among the following cattle breed is indigenous drought purpose while cow are poor yielder. सरळ सरळ यांनी काय विचारलंय की ड्रॉट पर्पज जी कॅटल आहे ती कोणती आहे. ओके, ऑप्शन आहे बघा, ए गीर, बी खिल्लारी, सी साईवाल, डी रेड सिंधी, ई देवणी. आपण याच्यामध्ये बघितल्या सांगतो की ड्राफ्ट पर्पज म्हणजे काय, किंवा जे शेतीसाठी उपयोगी आहे तो कोणता आहे, तर खिल्लार. ओके, जनरली पंढरपूर एरिया वगैरे जे आहे ते फार फेमस आहे कशासाठी, खिल्लारी ब्रीडसाठी. ओके, खिल्लारी बैलांसाठी. ओके, तर हे काय ड्राफ्ट पर्पज साठी यूज होतात. वाईल गीर, साईवाल सिंधी ह्या काय आहेत, मिल्च पर्पज ब्रीड आहेत. कोणत्या आहेत, मिल्च पर्पज ब्रीड आहेत. याच्यामध्ये आपण थार पारकर सुद्धा ऍड करू शकतो. कोणती, थार पारकर. ह्या काय आहेत, मिल्च पर्पज ब्रीड आहेत. आणि देवणी काय आहे, देवणी ड्युअल पर्पज आहे. ओके, देवणी ड्युअल पर्पज म्हणजे कोणते, मिल्च पर्पज सुद्धा आणि ड्रॉट पर्पज सुद्धा. त्याच्यामध्ये आणखी ड्युअल पर्पज मध्ये तुम्ही इम्पॉर्टंट लक्षात ठेवू शकता, कांक्रेज झाली, देवणी, डांगी ज्या की महाराष्ट्राच्या, त्यानंतर राठी. ओके, मेवती. आणि ड्राफ्ट पर्पज मध्ये इम्पॉर्टंट आहे आपली खिल्लारी आणि अमृत महल, कृष्णावादी, खिल्लारी ह्या काय आहेत, ड्राफ्ट पर्पज ब्रीड आहेत. करेक्ट आन्सर काय आहे इथं, खिल्लारी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्राउन क्लिनिंग रिलेटेड टू. आणि ऑप्शन आहे बघा, ए कोकोनट, बी मँगो, सी बनाना, डी कॉफी आणि ई पाइनएपल. तर बघा, इन्सेक्ट पेस्टची ऍक्टिव्हिटी. आता इन्सेक्ट पेस्टची ऍक्टिव्हिटी कोणत्या, तर जो आपला ववील असतो. ओके, कोकोनट मधला जो रेड पाम ववील आहे तो काय करतो, क्राउन टोपलिंग टाईप काय करतो, सिम्पटम्स जे आहे ते आपल्याला दाखवतो. आणि हे जे क्राउन टोपलिंग आहे हे क्लीन करण्याचं. ओके, क्राउन क्लिनिंग ही जी मेथड आहे ही कशामध्ये फॉलोड आउट केला जाते, कोकोनट मध्ये. कशासाठी, तर जो आपला रेड पाम ववील आहे, कोणता, रेड पाम ववील आहे, त्याला आपण रॅन्चोकोरस फेरुजिनस म्हणतो. ओके, तो रेड पाम ववील त्याला काय करायसाठी, त्याला मॅनेज करायसाठी. ओके, त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी क्राउन क्लिनिंग मेथड जी आहे ती यूज केला जाते. त्याच्यामध्ये काय केला जाते, तो जो क्राउन फॉर्म करतो त्याच्यामध्ये जे आपलं इन्सेक्टिसाइड इमिडाक्लोप्रिड वगैरे जे आहे ते इन्सर्ट केलं जाते. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, क्राउन क्लिनिंग असं म्हणतो. हे की रिलेटेड कशाशी आहे, कोकोनटशी. ओके, त्याच्यावरती
म्हणजे डीप क्वेश्चन काय येऊ शकतो की क्राऊन टोपलिंग हे कशाचे सिम्पटम आहे, तर रेड पॉम वोवेलचे सिम्पटम आहे. ओके, रेड पॉम वोवेलचे तुम्हाला कदाचित, कारण एएफओ मध्ये काय येतो, लेंदी क्वेश्चन येतो. विचारलेला आपल्याला बेसिकच असतं, पण क्वेश्चन जो आहे तो लेंदी येतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारू शकतात की रेड पॉम वोवेलचं सायंटिफिक नेम काय आहे, रॅन्चोफोरस फेरुजिनस. रॅन्चोफोरस फेरुजिनस, रॅन्चोच्या नावावरून लक्षात ठेवा. ओके, रॅन्चोफोरस फेरुजिनस, रॅन्चो आणि फरान काय आहे, रेड पॉम वोवेल, एवढं लक्षात ठेवलं तरी चालतंय. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म फॉर फार्मर फॉर सेलिंग अँड देअर प्रोड्यूस गेटिंग देअर फेअर प्राइसेस. तर बघा, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सर्वांना माहिती आहे कोणता आहे, तर ई नाम. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन ई. हा स्कीम वरती क्वेश्चन आहे का, हा काय आहे, स्कीम वरती क्वेश्चन आहे. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन ए. वाईल एपीएमसी तुम्हाला माहिती आहे, एपीएमसी ही काय आहे, तर आपलं जे मार्केट वगैरे आहे त्याच्यामध्ये, पण ते काय आहे, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग. आपल्याला इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म किंवा त्याने आणखी त्याचं ऍप्लिकेशन वगैरे जे काय ते डेव्हलप केलेलं नाही आहे, म्हणून आपलं इथं करेक्ट आन्सर काय आहे, ई नाम. ओके, तर तुम्ही मला ऑप्शन मध्ये म्हणजे कमेंट करून सांगा की ई नाम जे आहे ते त्याची जी इस्टॅब्लिशमेंट किंवा ते लॉन्च कधी झालं होतं. ओके, त्याचं लॉन्च इयर जे आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डिसीज ऑफ रोज grayish white powdery patches are seen on the tender leaves and flower buds. Mature leaved get malformed and flower bud fail to open and plant present wilted appearance. बघा, एवढं याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय, एका डिसीज, रोजचा एक डिसीज आहे की बाबा त्याच्या पानावरती येतो, त्याच्या बर्ड वरती येतो. ओके, तर कशावरती येतो, टेंडर पार्ट वरती काय येतो, व्हाईट पावडरी अपिअरन्स. त्याच्या नावातच आहे, हा काय आहे, पावडरी मिल्ड्यू. हा काय आहे, पावडरी मिल्ड्यू. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन ए. डाउनी मिल्ड्यू जे आहे हे त्याच्या म्हणजे लोअर पार्टला आपल्याला दिसून येतो. ब्लॅक स्पॉट म्हणजे काय, असे ब्लॅकिश स्पॉट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. ओके, नंतर क्राऊन गाल. क्राऊन गाल म्हणजे काय की गाठी जे आहे, गाठी आपल्याला पाहायला मिळतात, त्याला काय म्हणतो आपण, क्राऊन गाल. रसचे अपिअरन्स हे कसे असतात, ब्राऊन कलरचे अपिअरन्स असतात. कसे असतात, ब्राऊन कलरचे अपिअरन्स आपल्याला पाहायला मिळतात. आपला करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए, पावडरी मिल्ड्यू. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच इज नॉट अ बॅक्टेरियल डिसीज इन पीग. ऑप्शन आहे बघा, ए कॉक्सिडिओसिस, बी बॅसिलस, सी अँथ्रॅक्स, सी सेप्टिसेमिया आणि ई आहे निमोनिया. तर बघा, आता बॅसिलस असेल, अँथ्रॅक्स असेल, सेप्टिसेमिया असेल किंवा निमोनिया असेल, हे सगळे काय आहेत, बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियाने होणारे डिसीज आहेत. वाईल कॉक्सिडिओसिस जो आहे हा काय आहे, प्रोटोझुआने होणारा डिसीज आहे. कशामध्ये, पीग मध्ये. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पल्सिंग इज रिलेटेड टू. आणि ऑप्शन आहे बघा, ए पल्स स्टोरेज, बी ऍपल स्टोरेज रिलेटेड, सी प्रोसेसिंग ऑफ फ्लावर, डी फ्रूट प्रोडक्शन आणि ई आहे सिरियल स्टोरेज. इथे आपलं करेक्ट आन्सर काय आहे, पल्सिंग जे आहे हे रिलेटेड कशाशी आहे, तर फ्लावरची जी प्रोसेसिंग आहे. ओके, प्रोसेसिंग म्हणजे स्टोअर म्हणजे आफ्टर हार्वेस्टिंग जे प्रोसेसिंग होते फ्लावर वरती, त्याला काय म्हणतो पण पल्सिंग असं म्हणतात. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ट्रॉपिकल फ्रूट इज. आणि ऑप्शन आहे ए पियर, बी स्ट्रॉबेरी, सी पपया, डी ऍपल आणि प्लम. जर तुम्ही थोडा जरी दिमाग यूज केला याच्यामध्ये, तर बघा, पियर, स्ट्रॉबेरी, ऍपल, प्लम हे चारही काय आहेत, तर टेम्परेट रिजन मध्ये. ओके, टेम्परेट रिजन मध्ये काय म्हणजे पुलर एरियामध्ये येणारे क्रॉप, फ्रूट क्रॉप आहेत. ओके, फ्रुट्स आहेत. वाईल पपया जो आहे हा काय आहे, थोडासा उष्ण कटिबंधीय किंवा समशीतोष्ण उष्ण वातावरणात येणारा क्रॉप आहे, म्हणून याला काय म्हणतो, ट्रॉपिकल फ्रूट असं म्हणतो. म्हणजे काय, क्लायमेट जसं चेंज होतं त्याच्यानुसार हे जे आपलं फ्रूट क्रॉप आहे याचे 3 टाईप पडतात. कोणते, तर बघा, टेम्परेट, सबट्रॉपिकल आणि ट्रॉपिकल. आता ट्रॉपिकल मध्ये पपया असेल, मँगो, बनाना हे कशामध्ये येतात, ट्रॉपिकल मध्ये. सब ट्रॉपिकल मध्ये कोण येतं, तर सगळी सिट्रस फॅमिली असेल, त्याच्यानंतर बेर असेल, ग्रेप असेल, हे कशामध्ये येतं, सब ट्रॉपिकल मध्ये. आणि टेम्परेट मध्ये ऍपल, पियर, प्लम, पीच हे कशामध्ये येतं, टेम्परेट रिजन मध्ये. आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, रिमूव्हल ऑफ मेल बर्ड इन बनाना, त्याला काय म्हणायचं. ऑप्शन ए बघा, डिसबडिंग, बी डिहर्निंग, ऑप्शन सी डिनॅवलिंग, डी सकरिंग आणि ऑप्शन ई आहे नन ऑफ दी अबोव.
तर बघा डिसबर्डिंग म्हणजे काय होतं, जे बर्ड आहे ओके त्या बर्डला रिमूव्ह आउट केला जातो त्याला म्हणतो आपण डिसबर्डिंग. ओके त्याला काय म्हणतो आपण डिसबर्डिंग. आणि डिहॉर्निंग, डिसबर्डिंग जे आहे हे काफ मध्ये जनरली अॅनिमल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. डिहॉर्निंग म्हणजे काय, त्याचे हॉर्न जे आहे ते कट करून घेणं. आणि डिनॅवलिंग म्हणजे काय, डिनॅवलिंग हा कॉन्सेप्ट असा आहे की त्याच्यामध्ये जे मेल बर्ड आहे बनानाचं ते काय केलं जातं, रिमूव्ह आउट केलं जातं. आणि डिसकरिंग हे सुद्धा बनानामध्ये केलं जाते. ओके बनानामध्ये आणि टोबॅको मध्ये जे आहे इंटरकल्चर ऑपरेशन, टोबॅको मध्ये इंटरकल्चर ऑपरेशन आहे डिसकरिंग, ही बनाना मध्ये आणि टोबॅको मध्ये केली जाते. पण रिमूव्हल ऑफ मेल बर्ड इथे आपल्याला क्लिअर मेन्शन केलं आहे की मेल बर्ड रिमूव्ह करतो तर त्याला काय म्हणत, त्याला काय म्हणतो आपण डिनॅवलिंग. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी. ओके बघा इम्पॉर्टंट ऑपरेशन जनरली म्हणते जे बनानाचे इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चर इंटरकल्चरल ऑपरेशन आहेत सर्वच्या सर्व, त्याची मी एक 30 सेकंडची जी आहे शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केले आहे युट्यूबला. ओके आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला तिसरा जो आहे एक दाखवला आहे, म्हणजे तिसरा प्रूफ दाखवला की जे शॉर्ट व्हिडिओ आहे ते तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत. ओके शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू किती इम्पॉर्टंट आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रेप ट्रेनिंग सिस्टीम वेअर दे आर कनेक्टेड विथ इच अदर, त्याला आपण काय म्हणतो. आणि ऑप्शन आहे बघा ए निफिंग, बी बॉवर, सी टेलिफोन, डी स्किपिंग आणि ई परगोला. तर ह्या ज्या सगळ्या ट्रेनिंग सिस्टीम आहेत ह्या ग्रेपमध्ये फॉलोड आउट केल्या जातात. ओके बॉवर सिस्टीम जी आहे मध्ये प्रसिद्ध आहे. ओके कोणती, बॉवर सिस्टीम. त्याच्यानंतर आपल्याला विचारलेलं काय आहे की एकामेकाला कनेक्ट कसे होते. ओके हे काय आहे, क्रीप आहे. आणि एकामेकाला कनेक्ट कसे होतात, तर बघा टेलिफोन जे आहे हे काय व्हायचं की याची लाईन जी आहे ही पूर्णतः काय असायची, कनेक्ट असायची. याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं की एकमेकाला कनेक्ट करणारी कोणती आहे, तर सी टेलिफोन सिस्टीम. कोणती आहे, सी टेलिफोन सिस्टीम. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. परगोला मध्ये ते असे काहीतरी फॉर्म करतात. ओके गोला टाईप फॉर्म करतात त्याला काय म्हणतो आपण, परगोला. पण टेलिफोन सिस्टीम बघा हे अशा टाईप जे आहे म्हणजे त्याला रूफ एक जे आहे ते मिळतं आणि इथून तो क्रीप काय होते किंवा आपलं जे ग्रेप जे क्रीप आहे किंवा वाईन्स जे म्हणतो ते काय होतात, एकमेकाला कनेक्ट होतात. म्हणून आपल्याला करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी टेलिफोन. बॉवरसी महाराष्ट्रामध्ये फार इम्पॉर्टंट आहे आणि ग्रेपचं प्रोडक्शन सुद्धा महाराष्ट्रामध्ये जास्त होते, म्हणून बॉवरवरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा हायेस्ट लॅक्टेशन लेंथ ऑफ विच गोट. आणि ऑप्शन आहे बघा ए बार्बरी, बी जमनापारी, सी बीटल, देन आहे डी मांड्या आणि ई आहे मोरोक्को. तर बार्बरी जे आहे ती काय आहे मिल्च पर्पज आहे. ओके पण हाय आणि लार्जेस्ट आहे. त्याच्यानंतर हायेस्ट लॅक्टेशन लेंथ विचारलेला आहे आपल्याला, तर लॅक्टेशन लेंथ कशाची जास्त असते, तर जमुनापारीची. बीटल वरती बघा 2022 मध्ये बीटल वरती क्वेश्चन आलेला आहे आणि बीटल काय आहे, मिल्च पर्पजच आहे. ओके मिल्च पर्पजच आहे. मांड्या काय आहे, शीप आहे. मांड्या जी आहे ती काय आहे, शीप आहे. ही कशासाठी, तर ड्युअल पर्पज शीप आहे. काय ड्युअल पर्पज. वाईल मोरोक्को जी आहे, मोरोक्को कशासाठी, फाईन लिदर साठी प्रसिद्ध आहे. कशासाठी, फाईन लिदर साठी जी आहे ती प्रसिद्ध आहे. इथे आपला करेक्ट आन्सर काय आहे, बिगेस्ट, लार्जेस्ट किंवा हायेस्ट लॅक्टेशन लेंथ कशाचा आहे, तर जमुनापारीचा. करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा व्हॉट इज द आयसोलेशन डिस्टन्स रिक्वायर्ड फॉर फाउंडेशन सीड प्रोडक्शन ऑफ ओक्रा. आणि ऑप्शन आहे बघा ए 1000, बी 100 मीटर, सी 400 मीटर, डी 650 मीटर आणि ऑप्शन ई आहे 600 मीटर. बघा फाउंडेशन सीड प्रोडक्शन जे आहे त्याचे आयसोलेशन डिस्टन्स फार इम्पॉर्टंट आहेत. तसं जर इन जनरल जर म्हटलं तर किती आहे 200 मीटर, पण आता इन केस ऑफ ओक्रा जर म्हटलं तर ते किती येतं, ऑप्शन सी 400 मीटर. ओके द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा स्टबल स्प्राउट टू फॉर्म नेक्स्ट न्यू क्रॉप. आता हे जे आहे हा ओके हे जे आहे आपलं पर्टिक्युलर आपण पकडू शुगर केन आहे. काय आहे, शुगर केन. शुगर केन जो आहे तो पूर्ण वाढल्यानंतर याला काय केलं, हार्वेस्ट केला. हार्वेस्ट केल्यानंतर याचं जे स्टबल राहिलं, आता काय राहिलं आपण बघू, याला काय केलं आपण, हार्वेस्ट केलं. हार्वेस्ट केल्यानंतर त्याचं जे स्टबल राहिलं त्या स्टबल पासून नेक्स्ट आणखी एक न्यू क्रॉप घेणं त्याला आपण काय म्हणतो असं विचारलेलं आहे. त्याला आपण जनरली काय म्हणतो, रतुनिंग असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, रतुनिंग म्हणतो. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते आपल्याला, करेक्ट आन्सर काय ऑप्शन ए. वाईल ले क्रॉपिंग जे आहे ते त्याच्यामध्ये मल्च म्हणजे काय की
तिथे आपण काय करतो, क्रॉप रेसिड्यू किंवा प्लास्टिक मल्च यूज करून सॉइल सरफेस काय करत असतो, एकदम सॉइल सरफेसला काय करत असतो, झाकून ठेवतो. झाकून म्हणजे झाकून ठेवणं एवढंच लक्षात ठेव. कशासाठी, तर जे पेस्ट सॉइल बॉर्न डिसीज आहे, त्याच्यानंतर वीडचं इन्फेस्टेशन आहे, किंवा जो वॉटर कॉन्झर्वेशन साठी आपण मल्चिंगचा यूज करत असतो. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आपलं ए, रतुनी. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, बीटी कॉटन इज रेजिस्टन्स टू विच पेस्ट. आता बीटी कॉटन नावातच आहे, काय आहे, बॅसिलस थ्रुंजेनेसिस. बॅसिलस थ्रुंजेनेसिस हा काय आहे, बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरियल सस्पेन्शन जे आहे जनरली कशासाठी ऍक्टिव्ह असतं, तर लेपिडोप्टेरासाठी. लेपिडोप्टेरामध्ये कोण येतं, लेपिडोप्टेरामध्ये येतात मॉथ्स आणि बटरफ्लाय. ओके, मॉथ्स आणि बटरफ्लाय, ज्याच्यामध्ये बघा बोलवर्म्स, त्याच्यानंतर हेलिकोवर्पा, जे काय तर मॉथ फॅमिलीमध्ये येतात. ओके, मग बीटी कॉटन हे कशासाठी बनवलेलं आहे जनरली, तर बोलवर्म साठी. ऑप्शन आफिड, व्हाईट फ्लाय, बग्स, थ्रिप यासाठी बनवलेलं नाही, कारण त्याचा जो हॅवॉक डॅमेज आहे कॉटनला, जे सध्या मेन प्रॉब्लेम कशाचा आहे, तर बोलवर्मचा. कोणते बोलवर्म कॉम्प्लेक्स 3 आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्या कॉम्प्लेक्स मध्ये 3 पेस्ट मेजर इम्पॉर्टंट आहेत. सर्वात आधी पिंक बोलवर्म, देन सेकंड आहे आपली अमेरिकन बोलवर्म, आणि अमेरिकन बोलवर्म, आणि नंतर स्पॉटेड बोलवर्म. ओके, काय आहे, स्पॉटेड बोलवर्म. स्पॉटेडचं नाव काय आहे, इरियाज इन्सुलॅना, इरियाज व्हायटेला. ओके, इरियाज इन्सुलॅना, इरियाज व्हायटेला. अमेरिकन हेलिकोवर्पा आर्मिजेरा. आणि पिंक बोलवर्म काय आहे, पेक्टिनोफोरा गॉसिपियाला. ओके, बीटी कॉटन रेजिस्टन्स. जीन जर विचारला तुम्हाला, जीन कोणता आहे, क्राय1AC, क्राय1AC आणि क्राय2AB. क्राय2AB. ओके, क्राय1AC, क्राय2AB. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. बघा इथे जे आहे, आज आपण बरेच क्वेश्चन जे आहे ते डिस्कस केले आहे. तर तुमचे जे काही व्हॅल्युएबल सजेशन असतील ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. ओके, आणि जर समजा तुम्ही फर्स्ट टाइम जर व्हिडिओ बघत आहे, आपलं लेक्चर करत आहे, जर आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. सेशन आवडलं असेल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, लाईक करा. थांबूया इथे. ओके, थँक्यू सो मच.